तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की सध्या मल्हार हा नुपूरची डायरी वाचत असतो, ज्यामध्ये नुपूरने इच्छा लिहिलेल्या असतात। मला दर सॅटर्डेला तुझ्याबरोबर नाटक बघायला जायचं आहे। मला तुझ्या सोबतीने सासर आणि माहेर दोन्हीकडच्या कार्यक्रमात पोटभर मिरवायचं आहे आणि सगळ्यांना दाखवायचं आहे की हा माझा सगळ्यात बेस्ट चॉईस आहे। मला तुझ्या सोबतीने माझं आजारपणसुद्धा सेलिब्रेट करायचं आहे आणि तू बनवलेलं सूप आवडीने प्यायचं आहे। कधीतरी दमल्यावर थकल्यावर तुझ्या सोबतीने शांत बसून गप्पा मारायचे। ऑफिसमधून आल्यावर तुझ्या हातचं पोटभर जेवायचं आहे। मला तुझ्या सोबतीने आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर कधीतरी सहलीला जायचं आहे। मला तुझ्या सोबतीने प्रत्येक पावसात एकदा का होईना पण मरीन ड्राईव्हवरच्या लाटा स्वतःच्या अंगावरती झेलायचे। मला तुझ्या सोबतीने एकत्र कुटुंबाचं कधीही न मिळालेलं सुख अनुभवायचं आहे। मला तुझ्या सोबतीने आयुष्य अगदी आनंदात घालवायचं आहे। मला तुझ्या सोबतीने कळसुबाई शिखरावरून सूर्योदय बघायचा आहे। मला तुझ्या सोबतीने कायम आयुष्य आनंदात जगायचं आहे। मला तुझ्या सोबतीने कायम नवीन गोष्टी शिकायचे आहेत। तूही कवी नसशील कदाचित आणि मीही कवी नाही आहे, पण तरीही मला तुझ्या सोबतीने 2-2 ओळी करून 4 ओळी रचायची आहे। मला तुझ्या सोबतीने माझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंद वाटून घ्यायचा आहे। तुझ्या सोबतीने कधीतरी स्वयंपाक बनवायचा आहे। एक दिवस तुझ्या सोबतीने मला एकत्र स्वयंपाक करून आनंदाने खायचं आहे। मला तुझ्या सोबतीने आयुष्यभर सुखी जगायचं आहे। तुझ्या सोबतीने मला एकदा तरी सिनेमा बघायला जायचं आहे। तुझ्या सोबतीने मला खूप मज्जा करायची आहे। दमून थकून घरी आल्याच्यानंतर मला तुझ्या सोबतीने आपल्या भविष्याच्या गप्पा रंगवायचे आहेत। जुने अल्बम बघत बघत तुझ्या सोबतीने मला आपल्या भविष्याची कल्पना करायची आहे। तुझ्या सोबतीने मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुंदर बनवायचा आहे। तुझ्या सोबतीने आपण अगदी घडवून गेलेल्या पहिल्या भांडणावरती सुद्धा आनंदाने हसायचं। तुझ्या सोबतीने मला माझी आवडणारी सास बहुची मालिका अगदी पोट धरून हसेपर्यंत बघायचे। तुझ्या सोबतीने मला प्रत्येक आयुष्यातली गोष्ट करायची आहे। तुझ्या सोबतीने मला प्रत्येक क्रिएशन करायचं आहे। तुझ्या सोबतीने मला आयुष्यातला आनंद शोधायचा आहे। आता हे सगळं वाचून मल्हार म्हणतो, खरंच म्हणजे आजपर्यंत मला माझ्या आयुष्यात काय हवं काय नको हे अजून कळत नव्हतं, किंवा माझ्याकडे काय आहे काय नाही हे सुद्धा कळत नव्हतं। पण खरोखर नुपूरचं किती छान आहे ना। मिस नुपूरना किती साध्या साध्या आणि छोट्या छोट्या इच्छा आहेत आणि त्या अगदी त्यांनी सहज शब्दात व्यक्तसुद्धा केलेल्या आहेत। त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा सगळंच किती सोपं, छान आणि साधं आहे ना। खरंच मिस नुपूरना खूप वेगळ्या आहेत असं आता मल्हार मनातल्या मनात म्हणत असतो। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नुपूर जी आहे ती ऑफिसला जायला आवरत असते, तयारी करत असते। इतक्यात आई तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि तिला म्हणते, नुपूर बाळा हे घे, नाश्ता करून घे पटकन, गरम गरम बनवलं आहे। त्यावर नुपूर म्हणते, नाही आई नको, उशीर झाला आहे, मला निघायला हवं। अगं आज ॲक्च्युली मला त्या टॅक्स ऑफिसला सुद्धा जायचं आहे आणि तिकडे एकतर बिलाची रक्कमसुद्धा कमी करून घ्यायची आहे, नाहीतर कमीत कमी मुदत तरी वाढवून घ्यायची आहे आणि ऑफिसलासुद्धा जायचं आहे, उशीर होईल यायला। त्याबरोबर मग आई तिला तोंडात घास भरवते आणि म्हणते, कसे झालेत पोहे? त्यावर लगेचच आता आईने हे असं म्हटल्यावर नुपूर म्हणते, वाह खूप छान झालेत ग आई। आई मी काय आता लहान राहिली आहे का गं? त्यावर आई म्हणते, तेच तर, मोठी झाली आहेस ना आता खूप, लहान असतीस तर एखादा धपाटा दिला असता आणि गपचूप खायला बसवलं असतं, पण आता तू मोठी झालीस, आता तू आईचं ऐकत नाहीस ना। त्यावर नुपूर म्हणते, आई खरंच मला खूप भारी वाटतं आहे गं। आई म्हणते, नुपूर काय गं काय झालं? त्यावर मग नुपूर म्हणते, पॉझिटिव्ह वाटतं आहे, इतकं पॉझिटिव्ह ना की ह्याआधी मला कधीच असं वाटलं नव्हतं। म्हणजे हे घड्याळ ना सुरू झालं आहे त्यामुळे कदाचित हा आनंद आला आहे माझ्या चेहऱ्यावरती। त्यावर आईलासुद्धा नुपूरला एवढे दिवसानंतर एवढा आनंदी बघून छान वाटतं। नुपूर म्हणते, एवढी वर्षात मला कधीच जशी पॉझिटिव्हिटी वाटली नव्हती ना, आज अगदी तशी पॉझिटिव्हिटी वाटते। आणि तुला माहिती आहे का आई, मल्हार सर मला काय म्हणालेत? ते मला म्हणालेत की हे घड्याळ जसं दुरुस्त झालं आहे, हे घड्याळ जसं सुरू झालं आहे की नाही मिस नुपूर, तसंच तुमच्या आयुष्यातला नवीन काळसुद्धा लवकरच सुरू होणार आहे। आणि आई तुला माहिती आहे
आजचा दिवस ना मला खरोखर खूप काहीतरी वेगळा होईल, खूप भारी होईल असं वाटतं. आजच्या दिवसात नक्की काहीतरी चांगलं घडणार असं मला आतमधून पॉझिटिव्ह वाटतं आहे. आणि बघ, नक्की आजचा दिवस माझा चांगला जाणार, काहीतरी छान घडणार माझ्या आयुष्यात, हे कन्फर्म आहे. काय वाटतं गाई तुला? आई म्हणते अशीच कायम आनंदी राहा तू नुपूर, सगळं असं छान होत राहील बाळा. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे मल्हार हा सकाळी मोबाईल वाजल्यावरती डोळे उघडतो, मोबाईल हातामध्ये घेतो, किती वाजलेत बघतो आणि मग मल्हार हा अजिबात वेळ वाया न घालवता मोबाईल पुन्हा खाली ठेवून देतो आणि लगेच उठून बसतो. त्यानंतर मल्हार हा आता पुन्हा ती डायरी हातामध्ये घेतो आणि बंद करत म्हणतो, खरंच मिस नुपूरच्या इच्छा किती साध्या आणि किती सोप्या आहेत, म्हणजे अगदी सहज पूर्ण करता याव्या अशा. आणि आता यांच्याच तर मदतीने मला मिस नुपूरना ओळखता येणार आहे आणखीन जास्त. आणि मग मल्हार आता पुढे आणखीन वाचतो थोडंसं. त्यानंतर आता त्याच्यामध्ये त्याला दिसतं, तुझ्या सोबतीने मला प्रत्येक शनिवारी नाटक बघायचं आहे. मग मल्हार हा एक फोन करतो आणि म्हणत असतो, आज सॅटर्डे आहे बरोबर, माझं एक छोटंसं काम आहे, तेवढं तुम्ही कराल का? मी जे सांगतोय तसंच व्हायला हवं, पण सगळं काहीही गफलत गडबड होता कामा नये. आणि मग ती लगेचच काय करायचं ते मल्हार त्यांना सांगून टाकतो. तर इकडे नुपूर म्हणते, बरं आई चल, मला उशीर होतोय, मी निघते. आणि हो, आज सॅटर्डे आहे त्यामुळे मी घरी लवकर येणार आहे. रामनवमीची तयारी करायला एकटीने घेऊ नकोस, मी घरी आल्यावर आपण सगळी तयारी करू, मी तुला सगळी मदत करणार आहे, कळलं का? त्यावर आई म्हणते, हो ग बाई. नुपूर म्हणते, बघा आई, पुन्हा सांगते, एकटीने तयारी करायला घेऊ नको, आपण मिळून सगळं करू. बरं चल, मला उशीर होतोय, मी आता जातेच. आणि मग नुपूर तिकडनं निघून जाते. आता नुपूर तिकडनं गेल्यावर आईसुद्धा म्हणते, खरंच नुपूर, आज जसं तुला वाटतंय ना तसंच घडू दे बाळा आणि तुझा दिवस खूप छान जाऊ दे. त्यानंतर आई घरात जाते. तर आता हे सगळं काही वहिनीने बघितलेलं असतं. वहिनी म्हणते, बाई बाई बाई, काय हा सगळा प्रकार? आणि लगेचच आता हे सगळं चांगलं घडलेलं असतं ते सागरिकाला सांगण्यासाठी वहिनी आता सागरिकाला कॉल करते आणि म्हणते, हॅलो सागरिका मॅडम. तर दुसऱ्या बाजूला आता सागरिका ही त्या ऑफिसला आलेली असते, ज्या ऑफिसला नुपूरच्या प्रॉपर्टी टॅक्सचं बिल ठकलेलं असतं. मग नुपूर तिकडे येते आणि ती आता सागरिका समोर उभी राहते. त्याबरोबर मग सागरिका हिला तो समोरचा व्यक्ती म्हणत असतो, काय काम आहे बोला. त्याबरोबर सागरिका म्हणते, सागरिका. त्याबरोबर आता सागरिका हे नाव ऐकूनच तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, अहो मॅडम, तुम्ही कशाला आलात? बसा ना प्लीज, बसा. तुम्ही सांगायचं होतं ना तुमचं काय काम होतं ते, मी स्वतः आलो असतो, पण बसा. तुम्ही एक फोन केला असतात तरी काम झालं असतं. त्यावर सागरिका म्हणते, नाही, फोन केला असता, पण जर तसं झालं असतं तर कामाचं गांभीर्य काय आहे हे तुमच्या लक्षात आलं नसतं, म्हणून स्वतः आले. बरं, मला नुपूरच्या घराची फाईल हवी आहे. आणि मग ते नुपूरचं पूर्ण नाव सांगते. त्याबरोबर लगेचच आता ती फाईल ते काढून आता सागरिकाच्या हातामध्ये देतात. सागरिका आता ती फाईल व्यवस्थित पडताळू लागते, वाचू लागते. तर तोपर्यंत आता नुपूरसुद्धा रिक्षाने त्या ठिकाणी पोहोचलेली असते. आता नुपूर ही पुढे पुढे चाललेली असते. तर आता लगेचच तिला ते ऑफिसर म्हणतात, मॅडम काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे, लवकरात लवकर सगळं व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे जर थोडे दिवसांचं बिल थकलेलं असेल तर म्हणजे ते आपल्याला ते बिल क्लिअर करून देऊ शकतात आणि सगळं व्यवस्थित होईल. आणि जर जरा जास्त बिल थकलेलं असेल तर मग मात्र थोडी पॅनल्टीसुद्धा भरावी लागेल आणि होईल सगळं व्यवस्थित. त्यावर लगेचच मग आता सागरिका म्हणते, म्हणजे या केसमधून सहज बाहेर पडता येऊ शकतं. त्यावर ते होकार देतात. तर इकडे नुपूर ही प्रॉपर्टी टॅक्स बघणाऱ्या साहेबांची टेबल कुठे असं एका माणसाला बाहेर विचारते. तो माणूस सांगतो, समोरून सरळ चालत गेलात की पहिलं टेबल त्यांचंच आहे. त्याबरोबर इकडे सागरिका ही त्याला म्हणते, आता मी जसं सांगेन तसं झालं पाहिजे, ही केस माझ्या म्हणण्याप्रमाणे फिरायला हवी. एक काम करायचं, ही केस काहीही झालं तरी मी सांगेन तशी मॅनेज करायची. नुपूरच्या घराला टाळं लागलं पाहिजे, त्याचा मुहूर्त मी काढून देईन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काहीही वेळ वगैरे वाढवून द्यायची नाही आहे. नुपूरची या केसमधून सुटका होण्याचे सगळे मार्ग बंद करून टाकायचे, समजलं? त्याबरोबर तो म्हणतो, अहो मॅडम पण कायदा. त्याबरोबर मग आता लगेचच सागरिका म्हणते, बाबा. त्याबरोबर आता बाबा तिला एक मिठाईचा खोका काढून देतात. आणि मग लगेचच आता सागरिका तो बॉक्स त्या ऑफिसरला देत म्हणते, हे घ्या, तुमच्या मुलाने सिल्वर पेढे आणायला सांगितले होते ना बाबा, पेढे आणा, घ्या.
पेढे घेऊन जा मुलासाठी. त्यावर लगेचच तो म्हणतो, मॅडम तुम्हाला कसं माहिती? त्यावर ती म्हणते, माझ्या कामाच्या माणसांबद्दलची सगळी माहिती माझ्याकडे असते. हे चांगलंसुद्धा आहे आणि धोकादायकसुद्धा. घ्या, वरती मुलाला जी मिठाई खायची आहे ती आहे आणि खाली तुम्हाला जी मिठाई आवडेल ती आहे. बघून घ्या एकदा. त्याबरोबर लगेचच आता तो माणूस बघतो तर खाली पैसे असतात त्या मिठाईच्या. आता नुपूर ही सागरिकाच्या मागे उभी असते आणि सागरिका आता म्हणत असते की काहीही झालं तरी नुपूरच्या घराला कुलूप लागलं पाहिजे. मुहूर्त मी सांगेन तेव्हा हे सगळं झालं पाहिजे. ही केस मी सांगेन त्याप्रमाणे तशीच फिरली पाहिजे. ह्या केसमधून नुपूर बाहेर पडेल अशी एकही संधी तिला मिळता कामा नये. आता हे सगळं सुरू असतं आणि अचानक तिकडे मध्ये नुपूर येते आणि नुपूर सागरिकाला म्हणते, सागरिका मॅम. आता नुपूरने सागरिकाला हाक मारल्याबरोबर मग सागरिकाही गप्प बसते आणि समोर जो माणूस असतो तोही. तर दुसऱ्या बाजूला आता मल्हार हा खूपच जास्त खुश असतो आणि मल्हार हा आता आवरत असतो. तो आता छान केस विंचरत असतो आणि केस विंचरताना तो मस्त शिट्ट्या वगैरे मारत असतो. त्याचा मूड खूपच हॅपी असतो. तर आता हे सगळं काही तायडीची आई शूट करत असते आणि हे सगळं शूट करत ती म्हणत असते की आता हे सगळं तायडीला दाखवायला पाहिजे. ती आता मल्हारचं सगळं व्यवस्थित शूट करून घेत असते आणि बरोबर त्याच वेळी त्या ठिकाणून जिया चाललेली असते. आता लगेचच ती जियाला बघते आणि ताबडतोब तिकडनं पळ काढते. तर आता इकडे जिया ही विचार करते की काल तायडी ब्रोच्या रूममध्ये गेली होती आणि मला ही गोष्ट पटली नव्हती. मी आईला म्हटलं होतं की मी तायडी रूममध्ये गेली होती याबद्दल ब्रोशी बोलणार आहे, त्याला मी सांगणार आहे. त्यावरती तिला आईने नको तू काहीही सांगायला जाऊ नकोस, तो तुझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही असं सांगितलं होतं. पण तरीही जिया आता विचार करते मी ब्रोबरोबर बोलायला हवं आणि ती आता मल्हारच्या रूममध्ये जाते. तर तोपर्यंत इकडे आता लगेचच सागरिकाची आई विचार करते, नशीब मला ह्या जियाने बघितलं नाही म्हणून कसं गंडवलं मी हिला. चला आता मी जो व्हिडिओ बनवला आहे तो तायडीला पाठवते म्हणजे तायडी माझ्यावरती खुश होईल. तर दुसऱ्या बाजूला जिया आता मल्हारकडे आलेली असते आणि ती मल्हारला सांगते, ब्रो तायडी तू रूममध्ये नसताना तुझ्या रूममध्ये येते, तुझ्या वस्तू का उलटपालट करते, त्यांना हात वगैरे लावते, हे सगळं मला नाही आवडत. त्यावर मल्हार म्हणतो, जिया असं काय करतेस? अगं मला एक गोष्ट सांग, तू तुझ्या रूममध्ये पसारा करतेस, अस्ताव्यस्त खोली करतेस, तेव्हा ती कोण आवडतं? त्यावर ती म्हणते ऑफकोर्स आई. त्यावर मल्हार म्हणतो, आई आवडते ना, मग तेव्हा तू आईला म्हणतेस का माझ्या खोलीत येऊ नकोस, तू आईला बंदी करतेस का खोलीत जाण्याची? त्यावर जिया म्हणते, ब्रो ऑफकोर्स नाही, ती माझी आई आहे, मी तिला का बंदी करू? आणि ब्रो तायडी तू का विषय सेम करतोयस, ते विषय वेगळे आहेत दोन्ही. त्यावर मग मल्हार म्हणू लागतो की काहीही वेगळं वगैरे नाही आहे जिया, हे सगळं सेमच आहे. अगं तायडीसुद्धा मला आईसारखीच आहे. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते, ब्रो नाही, तायडी जे तुझ्या रूममध्ये करत होती ना ते चुकीचं होतं आणि ती काहीतरी शोधाशोध करत होती असं मला वाटत होतं आणि तिचं इंटेन्शन ना रॉंग होतं. तू आता हे समजून घेतलं पाहिजेस, तू सगळं तायडीच्या मनाप्रमाणे नाही करायला हवं. त्याबरोबर मल्हार म्हणतो, जिया बास, अगं काय बोलतेस तू? हे तायडीच्या विरोधात मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आहे, समजलं ना? आणि ती कधीही या घराचा किंवा माझा चुकीचा विचार करणार नाही. ती फक्त ह्या घरासाठी आणि माझ्यासाठी चांगलाच विचार करू शकते, समजलं? त्यामुळे नेक्स्ट टाईम तायडीबद्दल बोलताना एकदा नाही 10दा विचार करत जा. त्याबरोबर मग आता जिया ही गप्प बसते, बिचारीच्या डोळ्यात अश्रू येतात, ती नाराज झालेली असते. त्याबरोबर मल्हार लगेचच म्हणतो, जिया 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 ऐक ना, सॉरी माझं चुकलं, मी तुझ्यावरती हे असं रागवायला नको होतं, बट प्लीज डू यू अंडरस्टँड, तायडी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे जिया आणि तायडीला हे असं नाही बोलायचं. अगं ऐक ना प्लीज, सॉरी मला कळतं आहे मी तुझ्यावर आवाज नको वाढवायला हवा होता. बरं चल आता मला ऑफिसला जायचं आहे, मला एक स्माईल दे बरं पटकन. त्याबरोबर जिया स्माईल देते आणि आता मल्हार तिकडनं निघून जातो. त्याबरोबर मग जियाला आठवतं तिला आईने आधीच सांगितलं होतं की तू तायडीबद्दल काहीही सांगायला जाण्याचा उपयोग होणार नाही आहे मल्हारवर, कारण मी ऑलरेडी मल्हारबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला आहे पण मल्हार काहीच ऐकून घेत नाही. तायडीने 2 अश्रू ढाळले की मल्हार विरघळतो. जिया आता विचार करते की नाही, ब्रो समोर आता काहीतरी पुरावेच आणावे लागतील तेव्हाच ब्रोचा माझ्यावर विश्वास बसेल. तर इकडे आता नुपूर ही म्हणते, सागरिका मॅम तुम्ही इकडे काय करताय? तेव्हा सागरिकाच्या लक्षात येतं नुपूरने आपलं काहीही बोलणं वगैरे ऐकलेलं नाही आहे. मग सागरिका म्हणते, हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा. नाही म्हणजे काय आहे, आमच्यासारख्या माणसांचं काम तर या ऑफिसमध्ये नेहमी येतच असतं प्रॉपर्टी रिलेटेड, पण तुझं काय?
तू काय करतेस इकडे, तुझं काय काम आहे? तुमच्यासारख्या भिकारड्यांची कामं नसतात प्रॉपर्टी टॅक्सच्या ऑफिसमध्ये. त्याबरोबर आता भिकारी बोलल्यावर मग मात्र नुपूरला राग येतो. तर आता पुढे सागरिका म्हणत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की तुला इथं येण्याची काय गरज पडली, ते सुद्धा ऑफिसच्या टायमात. बॉस काही बोलत नाही म्हणून एवढा फायदा नको घेऊस. त्यानंतर मग नुपूर ऑफिसला येते आणि ऑफिस सुटल्यावर आता ती घरी जात असते. तर मल्हार तिला म्हणतो, मिस नुपूर, आज सॅटर्डे आहे, आपण नाटक बघायला जाऊ शकतो का? ॲक्च्युली माझ्याकडे 2 तिकीटं आहेत आणि मी कधीच नाटकाला गेलो नाही आहे. त्यावर आता ती विचार करते, हा तर माझा आणि वेदांचा प्लॅन होता. मग ती म्हणते, नाही सर, सॉरी, मला नाही जमणार. मल्हार म्हणतो, मिस नुपूर, पण नुपूर म्हणते, सॉरी सर, नाही जमणार. मग मल्हार म्हणतो, ठीक आहे, आता मी फर्स्ट टाईम नाटक बघायला जाणार होतो, पण मला आता कोणी पार्टनरच नाही म्हटल्यावर नाही जात आता पहिल्यांदासुद्धा, फाडून टाकतो ही तिकीटं. त्यावर नुपूर म्हणते, सर इट्स ओके, जाऊया आपण, फाडू नका तिकीटं. मग मल्हार आणि नुपूर निघतात. मल्हार मनात म्हणत असतो, मिस नुपूर, आज मी तुमची पहिली इच्छा पूर्ण करणार आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.